चार चौघात कोणी आपल्या बायकोची मैत्रीण अशी ओळख करून देतं का? हा, देतं का? नको पडूस यात, आयुष्य उद्ध्वस्त होतील. काय करू काका? मीराला असं त्रास होताना बघत राहू? हा, ठीक आहे, पण समजा ही तुझी शंका खोटी ठरली तर रे? मीरा अजिबात खुश नाही आणि तसं असेल ना तर मी मीराला परत कधीच कॉन्टॅक्ट करणार नाही. पण तसं नसेल तर मी तिला परत आणणार. किती छान तयार होऊन येते मी तुझ्यासाठी. पण जी गोष्ट मिळवण्यासाठी तुझे हे सगळे प्रयत्न चालू आहेत ती गोष्ट जर तुला मिळणारच नसेल तर काय उपयोग? मला तुला काहीतरी विचारायचं. प्लीज इथे येत जाऊ नकोस. इथे एखाद्या गोष्टीने जर आपल्याला त्रास होणार असेल तर आपण नाही करत ना ती गोष्ट. मी येते. मीरा, मंगळसूत्र. मला सांग, आपल्या दुर्वाला काही कळतं का? आजपर्यंत तिने कधी असं गरबा वगैरे प्रकरण काढलं होतं का? नाही ना. नाही, पण यात मीराचा काय फायदा आहे? तिला काय मिळणार आहे? दुर्वाला गरबा बघायला न्यायचं फक्त कारण आहे. खरं काम काहीतरी वेगळंच आहे. तू इतक्या खालच्या पातळीला जाशील असं वाटलं नव्हतं का? बघा, माझं काय चुकलं ते तरी सांगा. वर मलाच विचार, काय चुकलंय? माझ्या मुलीला फूस लावायची, तिला बाहेर जाण्यासाठी हट्ट करायला भाग पाडायचं, मग मी नाही म्हणू शकत नाही. मग तिला घेऊन बाहेर जायचं आणि त्या मुलाला भेटून यायचं, बरोबर ना? मधुरा, मधुरा. रात होऊ दे मंत्रमुग्ध. या अनमोल क्षणांमध्ये विसर स्वतःला. आता मी तुझीच रे आणि फक्त माझाच तू. दादा, मीराताईचं लग्न झालंय, आता तुला यातून बाहेर पडायला हवं. जरी मीराचं लग्न झालं असलं तरी माझं मीरावरचं प्रेम कधीच कमी नाही होणार. आणि मधुराचं तर मी विचारही नाही करू शकत. मला नाही म्हणतो ना. आता नाही आदित्यला मासा बनवला तर शपथ. मी नाही बोलणार तिच्याशी. नाही नाही, मला मान्य आहे तिची चूक झालेली आहे, त्यामुळे तुला खूप त्रास होतोय, पण ती लहान आहे रे, लाडवलेली आहे. नाही, इतकं सगळं झाल्यावर मी तिच्याशी बोलणं शक्यच नाही. मी नाही बोलणार. इतकं सगळं म्हणजे नेमकं काय झालंय तुमच्या? काढा आहे हे घ्या, म्हणजे जरा बरं वाटेल. नको, मग जरासा घ्या ना, लगेच बरं वाटेल तुम्हाला. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुला काय वाटलं हे असं करून तू माझं मन जिंकू शकशील? नाही आला ना आदित्य. मी सांगितलं होतं ना तुला तो नाही येणार म्हणून, पण तूच म्हणत होतास की मी एकदा प्रयत्न करतो. तिचे ठरवलंय ना ते आता मला करू दे, पण प्लीज प्लीज तू ना तुझी काळजी घे रे. औषध वगैरे वेळेत घे प्लीज. हा, जाते मी. काही कुठे जायची गरज नाहीये.
मी काय करू मग? तू माझ्याशी नीट बोलत नाहीस. आणि खरं सांगू का, माझ्यामुळे कोणालाही त्रास झालेला मी सहन करू शकत नाही, म्हणून मी जातेच आता घर सोडून. ठीक आहे, मी बोलतो तुझ्याशी, पण तू मामाला सोडून कुठेही जायचं नाहीस. मामाची काळजी आहे ना तुला? मग ठीक आहे, म्हणजे आता तू एवढं म्हणतोयस तर थांबते मी. पण तू कसं वागलास माझ्याशी? किती हर्ट केलंस तू मला, आणि साधं सॉरी सुद्धा म्हणाला नाहीयेस तू मला. सॉरी. प्लीज तरी म्हण. प्लीज. ओके ओके, थांबते मी. मिटलं आपलं भांडण. सांग ना मीरा, तुझं प्रेम नाहीये माझ्यावर? तू खोटं बोलतेस ना? तिथे हात सोड माझा. आदित्य, हात सोड. देवा, काही भलत असेल तर घडणार नसेल ना? जन्मली तर 15 दिवस इन्क्युबेटरमध्ये होते, तर खूप सिरियस होते. पूर्ण ग्रीन अशी आली होती बाहेर, सगळं लंग्समध्ये इन्फेक्शन, पॉटी तिची तोंडातून लंग्समध्ये गेली होते. खूप अशी मुलं होती तिथे, खूप सारी, आणि रात्रभर रडायची. नर्स सांगायची की तुमचं एकच बाळ इतकं रडतंय, अशी एवढीशी होती ती, आणि अशी खांद्यावर तिला हे करायची. कसला विचार चाललाय एवढा? कसला नाही. मी कशाला राजवीरचा विचार करू? राजवीर बद्दल मी विचारलंच नाही तुला. आणि हो, राजवीर तुला कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. हॅलो हॅलो हॅलो, बोला. मानस कोण आहे? काय काय फालतूगिरी आहे? काय का त्रास देतात ती माणसं? म्हणजे ब्लँक कॉल द्यायला काय मजा येते या लोकांना? त्रासाला ना त्रासाने कधीच उत्तर द्यायचं नाही, आणि त्याचा त्रास सुद्धा करून घ्यायचा. त्यापेक्षा हा सोपा उपाय करायचा, म्हणजे त्रास आपल्यापर्यंत पोहोचणारच नाही आणि आपला आनंद नष्ट होणार नाही. कसं आहे ना गीता, की पासवर्ड्स असतात ना, ते माणसाच्या वैयक्तिक आयुष्याशी कुठेतरी कनेक्टेड असतात. पण ह्या हर्षवर्धनचा लॅपटॉप क्रॅक करता करता माझ्या एक लक्षात आलंय की मी त्याच्याबद्दल जी काही माहिती मिळवली होती ती मला अजिबात उपयोगात येत नाहीये. पासवर्ड सापडला. पासवर्ड काय होता? निशा.